विश्व पृथ्वी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. समीर गायकवाड, आपण सगळे यांना ओळखतोच. एक नावाजलेले लेखक, कवी, शायर. फेसबुकवर त्यांचे अनेक लेख येत असतात आणि मागच्या वर्षी वसुंधरा दिन या निमित्ताने त्यांनी एक लेख लिहिला होता आणि तो वाचण्याचा मी प्रयत्न करते. खात्री आहे आपणालाही आवडेलच. परत एकदा समीर गायकवाड यांची माफी मागून त्यांचा लेख वाचण्याचा प्रयत्न करते. वसुंधरेने आकाशाच्या पानावर लिहिलेल्या कविता म्हणजे वृक्ष. आम्ही ते तोडून त्याच्यापासून कागद बनवतो, त्यावर पोकळ शब्दांचा आलेख मांडतो आणि त्याला साहित्य म्हणतो. वसुंधरेच्या कवितेशी कधीही बरोबरी करू न शकणारे साहित्य. आमची गीतेही खोटीच असतात. खरी गीते आपल्या आसपासच असतात, जी सृष्टीने रचलेली असतात. जसे की आईच्या हृदयातील शांततेत निद्रिस्त झालेलं गीत तिच्या छातीशी विलगलेल्या बाळांच्या ओठांवर खेळतं. पाऊस थेंबांनी आपला देहदाह विझल्याचं गीत माती गाते. तिची भाषा असते मृदगंधाची. मरणासन्न झालेला जीर्ण वटवृक्ष कोसळण्याची वाट पाहत असतो आणि चकाकणारी सौदामिनी त्याच्यावर छिपावते. वटवृक्षाचा कोळसा होतो, पण मरतानाही तो गीत गातो. त्याची भाषा असते मिठीची. वसुंधरा रुजते तेव्हा तिला रिझवण्यासाठी पिसाळलेले ढग ही आत्ममग्न होऊन दोषानुभूतीने काळे ठिक्कर पडतात. वसुंधरेनेच लिहिलेल्या कवितेला आर्त शब्दात गाऊ लागतात. वृक्षांपक्षी आपला निरोप देतात आणि एके दिवशी संततधार बरसून तिला चुंब भिजवतात. ते गीत असते मिलनाचे. अप्सरेच्या तलम केसात माळलेल्या गजऱ्यातली दुर्मुखलेली फुले मुखी असतात, पण झाडांवरून गळून पडणारी कोमेजलेली फुले सुद्धा आनंदात गिरक्या घेत राहतात. त्यात तत्व असते जगण्याचे, हसऱ्या कळीच्या जन्मापासून ते सुखद मृत्यूचे. असलं काही आपण रचू शकू तेव्हा आपल्या शब्दांना कविता म्हणता येईल, गीत म्हणता येईल, साहित्य म्हणता येईल. तोवर आपला केवळ पोकळ शब्द खेळत चालू आहे असं म्हणत राहायचं. इतकंच. लेखक समीर गायकवाड. धन्यवाद.